राज्यात बोगस बियाणं आणि बनावट खत कंपन्यांचा सुळसुळाट झालेला आहे ते आपल्याला माहितीच आहे। दर दिवशी या कंपन्यांच्या उत्पादनांचा शेतकऱ्यांना फटका बसतो। कुठं पेरलेलं उगवत नाही तर कुठं खत घातलं तर पिकच जळतं। नगदी पैसे मोजूनही बोगस बियाणं आणि बनावट खत शेतकऱ्यांच्या माथी मारलं जातं। यावरच आळा घालण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याचा स्वतंत्र बोगस बियाणे आणि बनावट खत कायदा काढण्याचा निर्णय घेतला। कायदा अजून लागू झालेला नाहीये। हे विधेयक विधिमंडळाच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवलेलं आहे। पण आता या कायद्यातील तरतुदींना राज्यातील बियाणं आणि खत विक्रेत्यांनी विरोध केलाय। महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशन म्हणजेच मापदा या नियोजित कायद्याच्या विरोधात राज्य सरकारला 70,000 पत्र पाठवण्याच्या विचारात आहे। राज्य सरकारनं कायदा रेटला तर बेमुदत बंद करू असा इशाराही या मापदानं दिलाय। मग मापदानं नेमका याला विरोध का करायला सुरुवात केली आहे? मापदाचं घोडं नेमकं कुठं अडलेलं आहे? मापदाच्या मागण्या काय आहेत? याच्यावरच मला आज तुमच्याशी बोलायचं आहे। कारण विषय आहे आपल्या निविष्ठांचा म्हणजेच खत आणि बियाण्याचा। नमस्कार, मी धनंजय सानप। ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत। या प्रकरणात आज काय घडलं ते सुरुवातीला तुम्हाला सांगतो। राज्यस्तरीय कृषी निविष्ठा विक्रेता मेळावा पंढरपूरमध्ये आज आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याचे उद्घाटक कृषी मंत्री मुंडे होते। हा मेळावा कशासाठी होता तर राज्यातील 10,000 कृषी केंद्र चालकांच्या समस्यांबाबत चर्चा विचारमंथन करण्यासाठी। या मेळाव्यात काय चर्चा झाली? नियोजित कायद्यात फसवणूक न करणाऱ्या विक्रेत्यांवर विनाकारण कारवाई होऊ नये अशी मापदाच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली। तर शेतकऱ्यांना भेसळयुक्त बियाण्यांची विक्री होते तशा तक्रारी सातत्याने येत असतात। शेतकऱ्यांची ही फसवणूक होऊ नये यासाठीच राज्य सरकार सध्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा करतंय। त्यासाठी सुधार समितीच्या 2 बैठकाही पार पडल्यात। त्यामुळे हा नवा कायदा झाल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक निश्चितच टळेल असं कृषी मंत्री मुंडे म्हणाले। आता हे झालं आजचं। आता थोडंसं मागं जाऊया। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पावसाळी अधिवेशनात बोगस बियाणं आणि बनावट खतावर आळा घालण्यासाठी विधिमंडळात कायदा आणण्याची घोषणा केली होती। या घोषणेनुसार विधिमंडळ कामकाजाच्या शेवटच्या दिवशी विधेयक विधिमंडळात मांडण्याऐवजी विधिमंडळाच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवलं होतं। विधेयक समितीकडे पाठवल्यानंतर त्यावर चर्चा होऊन पुढच्या अधिवेशनात कायदा मंजूर होईल अशी चर्चा झाली। खरं तर तीही राज्य सरकारची कायदा उशिरा आणण्यासाठीची खिळीच होती। पण असो, त्याबद्दल नंतर कधीतरी। अलीकडेच म्हणजे 12 सप्टेंबर रोजी कृषी मंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली या कायद्याच्या संदर्भात एक बैठक झाली। या बैठकीत काय झालं तर कायद्याचा प्रामाणिक निविष्ठा विक्रेत्यांना त्रास होऊ नये म्हणजेच कृषी केंद्र चालकांना आपल्या दुकानदारांना याचा त्रास होऊ नये बाबा आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून विविध समाज घटकांकडून सूचना मागवण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली। कशासाठी ही मुदत होती तर या कायद्याच्या या विधेयकावरती समाज घटकांनी म्हणजेच कृषी तज्ज्ञ असतील, दुकानदार असतील किंवा अन्य काही जे काही तज्ज्ञ असतील, जाणकार असतील, त्यांनी त्याच्यावरती सूचना द्यायच्या। त्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली। पण याच दरम्यान विक्रेत्यांनी कायद्यातील तरतुदी जाचक असल्यानं कायदा मागे घेण्याची मागणी केली। आता हा कायदा विक्रेत्यांना कसा जाचक आहे तर बोगस बियाणं आणि बनावट खत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर दंड लादणं, अजामीनपात्र गुन्हा दाखल करणं, मोका कायदा लावणं, कैद करणं अशा तरतुदी या कायद्यात आहेत। त्या रद्द कराव्यात आणि या गुन्ह्यांमध्ये विक्रेत्यांना फक्त साक्षीदार करावं अशी मागणी माफदानं केली होती। त्यासाठी माफदाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री शिंदे यांना भेटायला गेलं होतं। आता या भेटीत काय झालं तर मुख्यमंत्री शिंदे यांनी कृषी मंत्री मुंडे यांना माफदाच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची लेखी सूचना दिली होती। पण मुंडे यांनी तत्काळ त्यावर काहीही हालचाल केलेले नाहीयेत। त्यानंतर पुढे काहीच झालं नाही म्हणून मापदानं आक्रमक भूमिका घेत सरकारला बेमुदत बंदचा इशारा दिलाय। मापदाची मूळ मागणी या कायद्यात विक्रेत्यांचा बळी जाऊ नये अशी आहे। कारण कृषी निविष्ठांची विक्री जरी विक्रेते करत असतील तरी त्यांची निर्मिती मात्र कंपन्यांनी केलेली असते। खत असो वा बियाणं ते सीलबंद असतं, त्यात घोळ घालण्याचा विषयच येत नाही असं मापदाचं म्हणणं आहे। बोगस बियाणे आणि बनावट खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई व्हायला हवी। पण या कायद्यात विक्रेत्याचा बळी दिला जात असल्याची माफदाची तक्रार आहे। याबद्दल माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील म्हणाले, नियोजित कायद्यांमुळे राज्याच्या बाजारपेठेत छोटे कृषी सेवा केंद्रचालक पुरते उद्ध्वस्त होतील। आम्ही ही समस्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे, पण आम्हाला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही आहे। खरं तर बोगस बियाणं आणि बनावट खत प्रकरणात अनेकदा कंपन्या आणि विक्रेते यांचंही साटलोटं असतं, ते आपल्याला माहितीच आहे। तसे प्रकार या आधीही आपल्या राज्यात घडलेले आहेत। पण म्हणून कंपन्यांसोबतच विक्रेत्यांवर कारवाई करणं म्हणजे
चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचाच प्रकार आहे, हेही तितकंच खरं आहे. थोडक्यात काय तर निविष्ठा विक्रेत्यांच्या मागणीवर तुर्तास मुंडे यांनी आश्वासनाची एकदम बरोबर पेरणी केलेली आहे. पण शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईलच असा इशाराही मुंडे यांनी दिलाय. पण खरा प्रश्न काय आहे तर बोगस बियाणं आणि बनावट खत निर्मितीवर आळा घालण्याचा. त्यासाठी कायदा पारित झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होते तेही आपल्याला पाहावंच लागणार आहे. अन्यथा काय होईल, केवळ कागदोपत्री कायदा करून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक रोखता येणार नाही, हे कृषी मंत्र्यांनीही लक्षात घ्यावं. तर असं हे बोगस बियाणे आणि बनावट खताचं प्रकरण मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीचं राजकारण आणि राजकीय घडामोडी याचं विश्लेषण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आपला खास शो आहे बळीराजा जागा हो. शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही एकाच जागेवर बघायचं आहे ना, मग ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. पुन्हा भेटू, तोवर काळजी घ्या.